नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता डिसेंबर महिन्यामध्ये स्पेशल रेसिपी आज आपण बनवणार आहोत. अगदी छान आणि परफेक्ट घरच्या साहित्यामध्ये अगदी पौष्टिक. आपण बाहेरचं ह्यात काही यूज करणार नाही. घरच्या साहित्यापासून आपण हा पदार्थ बनवत आहोत. तर ह्या ठिकाणी आपण 1 वाटीच्या अंदाज आपण ह्या ठिकाणी गूळ घेतलेला आहे. थोडंसं कमी जास्त झालं तर काहीच फरक पडणार नाही. ह्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला गूळ जो आहे तो आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं मी गुळाला जे आहे ते बारीक करून घेते. तुम्ही मिक्सरला काढला तरीसुद्धा चालते किंवा ठेचून घेतला तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी आता चिरून घेतलेला गूळ एखादा मोठा बाऊल घ्यायचे. त्या बाऊलमध्ये आपल्याला हे गूळ टाकून द्यायचे. आता गूळ टाकल्यानंतर ह्या ठिकाणी मी 1 कपला थोडंसं कमी इतकं आपण दूध घेतलेलं आहे. नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे. जास्त गरम घ्यायचं नाही किंवा जास्त थंडगारही घ्यायचं नाही. तर अशा पद्धतीनं दूध आणि गूळ आपल्याला मिक्स करून एकत्र वितळवून घ्यायचे. पूर्ण गूळ जे आहे ते चांगल्या पद्धतीनं वितळला जाईल असं आपण हे फेटून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी मी गूळ जे आहे ते पूर्ण फेटून घेतलेला आहे. चांगला गूळ जे आहे ते वितळलेला आहे. तर पाहू शकता ह्या ठिकाणी एकही गाढ गुळाची ह्या ठिकाणी राहिलेली नाही. आता ह्यामध्ये आपल्याला टाकायचे 4 चमचे इतकं आपण ह्या ठिकाणी तेल घेतलेलं आहे. नॉर्मल तेल आपण जे रिफाईंडचं वापरतो तेच टाकलेलं आहे. 4 चमचे इतका आपण ह्या ठिकाणी कोको पावडर टाकलेला आहे. लहान चमचा जो आपण पोहे खायचा असतो त्या चमच्याने आपण परफेक्ट मेजरमेंटसोबत घेतलेला आहे. बिलकुल कमी जास्त करायचं नाही. परफेक्ट पदार्थ बनून तयार होतो. अशा पद्धतीने फेटून आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडंफार मिक्स झालं की आता ह्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला गव्हाचं पीठ. तुम्ही ह्या ठिकाणी मैदा जरी टाकला तरीसुद्धा चालतो, पण हेल्दी बनवण्यासाठी ह्या ठिकाणी आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. कारण मुलांना जेव्हा आपण कुठलेही पदार्थ देतो तर मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचा केला तर आणखीनच पौष्टिक बनून तयार होतो. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने मिक्स करायचे. मध्ये गाठी गुळत्या बिलकुल राहणार नाहीत. अशा पद्धतीनं आपण हे मिक्स करून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी मी पूर्ण सॉफ्ट करून घेतलेलं आहे. पाहू शकता एकही यात ह्या गाठ राहिलेली नाही. आता ह्या अगोदर आपल्याला आणखी काही पदार्थ घालायचं, पण त्या अगोदरही आपल्याला एक तयारी करायची आहे. ह्या ठिकाणी मी असं एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं. तेल जे आहे ते पूर्ण टीनला आपल्याला छान व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही ह्या ठिकाणी साजूक तूप वापरलं तरीसुद्धा चालते. थोडंसं मी ह्या ठिकाणी गव्हाचंच पीठ टाकलेलं आहे. पिठापेक्षा जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर ते ठेवून दिलं तरीसुद्धा चालते. बिलकुल केक चिकटणार नाही. आता ह्या ठिकाणी प्रीहीट होण्यासाठी आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती. जड बुडाची कढई घ्यायचे आणि त्यामध्ये आपण असं स्टँड ठेवलेला आहे आणि मीठ ह्या ठिकाणी मी अगोदर वापरलेला आहे, त्यामुळे ह्याचा रंगसुद्धा बदललेला आहे. ह्या मिठाचा वापर आपण भरपूर वेळेस करू शकतो. बिलकुल वेस्ट जाणार नाही. आता मिक्स केलेल्या बॅटरमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी 1 चमचा बेकिंग सोडा आणि पाव चमचा इतका आपण खाण्याचा सोडा टाकलेला आहे. त्यावरती थोडंसं ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं आपल्याला नॉर्मल दूध टाकून घ्यायचे. अशा पद्धतीनं आपण आता हे फेटून घेणार आहोत. 1-2 मिनिट आपल्याला फेटायचं आणि लगेचच आपण जी टीन तयार केलेली आहे तेल लावून त्यामध्ये आता आपल्याला हे बॅटर पूर्ण जे आहे ते टाकायचे. डिसेंबर महिन्यामध्ये क्रिसमसचा तर सण येतो, पण न्यू इयरला सुद्धा सेलिब्रेशनसाठी आपण घरच्या घरी अगदी पौष्टिक असा केक बनवू शकतो. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने एकदा ट्राय करा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमचा केक कसा झाला आहे आणि आपल्याला पुढे केक कसा होईल ते सुद्धा पाहायचं आहे. चला तर पूर्ण बॅटर टाकून झालेला आहे. आपण कढईसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. जर माझ्या चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता ह्या ठिकाणी अगदी छान आपली कढई जी आहे ती गरम झालेली आहे. टेम्परेचर छान झालेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला हे टीन ठेवायचं आहे आणि 15 मिनिटाकरता फुल गॅसवर आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटांनंतर आपण उघडून ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. काजू टाकून घेतलेत तुकडे त्याचे आणि थोडीशी आपल्या मनुके टाकून घ्यायचे. तुम्ही आणखीन ह्यामध्ये अक्रोड, बदाम भरपूर असे ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता. 20 मिनिटांनंतर आपला केक छान तयार झालेला आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी तुम्हाला वाटेल मधला आकार कसा झाला आहे. गॅसच्या फ्लेममुळे हा आकार असा झालेला आहे. जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर त्यामध्ये अगदी परफेक्टच केक बनून तयार होईल. पण गॅसवरती आपण कढईमध्ये सुद्धा आपण हा छान केक बेक करून घेतलेला, बिलकुल चिकटलेला नाही. आता एखाद्या प्लेटमध्ये घेऊन आपल्याला हा कट करून टेस्ट करून पाहायचं आहे. अगदी छान जाळीदार गव्हाचा केक अगदी पौष्टिक आहे. बाहेरच्यापेक्षा सुद्धा अगदी छान. घरच्या घरी कमी साहित्यामध्ये अगदी झटपट आपण हा केक बनवलेला आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला हा केक कसा वाटला. आता मी तर ह्या ठिकाणी कट केलेला आहे. टेस्टसुद्धा करून पाहणार आहे आणि सर्वांनाच देणार आहे. चला तर मी पाहते आणि तुम्हाला लगेचच सांगते की हा केक कसा झाला आहे. वाव, मस्तच घरच्या घरी चॉकलेट केक अगदी छान. तोंडाला पाणी सुटणारा आहे. अगदी कमी साहित्यात कुठलेही प्रीमिक्स न वापरता आपण गव्हापासून अगदी छान केक बनवला आहे. तुम्हाला सुद्धा हा केक नक्की आवडलेला असेल. थोडाही व्हिडिओ आवडला प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.